नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रवींद्र फाटक यांना भाजपा नगरसेवकांची सदिच्छा भेट. पर्यावरण दिनी ठाण्यात 200 बांबू रोपांचं वृक्षारोपण आणि ठाण्यात 24 बोगस डॉक्टर, पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवडून आल्याबद्दल ठाणे महापालिकेच्या भाजपा नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळेला व्यक्त केलेला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा हा रवींद्र फाटक यांच्या प्रेरणादायी असून जनसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणार आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखवलेला विश्वास तसंच ठाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना हीच आगामी काळातील रवींद्र फाटक यांची प्रेरणा राहणार आहे. या सदिच्छा भेटीबद्दल सर्व भाजपा नगरसेवकांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि स्नेहानं विकासाचा हा प्रवास अधिक वेगानं पुढे नेऊ. याप्रसंगी भाजपा शहर प्रमुख संदीप लेले, ठाणे महापालिकेचे भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक मनोहर डोंबरे, नगरसेवक वैभव कदम इत्यादी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीनं पातलीपाडा येथील जैवविविधता उद्यान इथे सुमारे 200 बांबू रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झालं. यावेळेला आयुक्त राव यांनी बुद्धाश बेली बांबू या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचं रोप लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली. आकर्षक खोड आणि पर्यावरणपूरक गुणधर्मांमुळे ही बांबूची प्रजाती विशेष मानली जाते. जलद वाढ, कार्बन शोषण क्षमता आणि हिरवळीच्या क्षेत्रवृद्धीत योगदान यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी तिचं महत्त्व अधोरेखित होत आहे. ठाणे महापालिकेनं 2026-27 या वर्षासाठी 1 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून शहरातील मोकळ्या जागा, उद्यानं, रस्त्यालगतचे परिसर, शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान आयुक्तांनी पालिकेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट दिली. नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रकल्पामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय पिकं तसंच विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिका पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवत असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं. ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरात तब्बल 24 बोगस डॉक्टर असल्याचं जाहीर केलं असून तसं पत्रच उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिलंय. मात्र दिवसेंदिवस मुन्नाबाईंची संख्या वाढत असताना पालिका कारवाई करत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. सर्वसामान्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार आहेत का, असा सवाल विचारला जातोय. आरोग्य विभागाच्या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या बोगस डॉक्टरांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण 1767 खासगी दवाखाने आहेत. त्यातील 1451 दवाखान्यांची तपासणी पालिकेच्या विशेष पथकाकडून करण्यात आली असल्याचं पत्र पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिले आहेत. दरम्यान या बोगस डॉक्टरांची नावं, त्यांचे पत्ते पालिकेनं जाहीर करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. दिव्यात दररोज नवनवीन दवाखाने सुरू होत आहेत. अख्ख्या दिव्यात 5 तर सर्वाधिक माजिवडा मानपाडा प्रभाग समिती हद्दीत 6 बोगस डॉक्टर आहेत. तर झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती हद्दीत एकही बोगस डॉक्टर नसल्यानं पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गणेशवाडी ते पालिका मुख्यालय असा ऑक्सिजन मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हातात TMC असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महापालिकेचा निषेध केला. यावेळेला प्रशासनाला ऑक्सिजन सिलेंडर आणि झाड भेट म्हणून देण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला होता. अंदमान निकोबार, ताडोबा येथील झाडं कापली जात आहेत. उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जाते. ठाण्यात वन खात्याच्या 193 एकर जमिनीचा TDR पालिका देते. ठाणेकरांनो, वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही, असं आवाहन आमदार आव्हाड यांनी केले.
ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीनं अंदाजे 10,000हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. ठाणे महापालिका आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो झाडं तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केलेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण 1,614 झाडांपैकी 724 झाडं तोडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजुरी मागितली असून यातील बरीच झाडं गेल्या काही महिन्यात तोडली आहेत. नवीन महापालिका मुख्यालयाच्या बांधकामासाठी पोखरण रोड क्रमांक 1 इथे 32 मजली नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी जवळपास 2,600 झाडं हटवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर झाला असून वृक्षतोडही सुरू झाली आहे. परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळतोय. दरम्यान या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल इत्यादी उपस्थित होते. आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे. आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली. त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती. त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या टीएमसीने दिली. त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली. आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली. अदानी एसीसी सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली. ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली. रेमंड दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते. त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं. म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे दिल्ली. अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे. 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक टीएमसीच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत. त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतंय या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो. साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी. जी आहेत ती तर वाचवा, लावतील लांब राहिलं. अहो, या देशाचा सत्यानाश करतायत. अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत. अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत. इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात. 194 एकर फॉरेस्ट हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला. अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबजपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदन इस्टेट ठाणे इथे जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेला आयोजित कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. या कार्यक्रमाला पालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपस्थित होते. यावेळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित करत शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू माती वापरणाऱ्या मूर्तिकारांना पालिकेकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 15 जूनपर्यंत संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करावेत. प्राप्त अर्जांची छाननी करून 15 जुलैपर्यंत उपलब्धतेनुसार जागा आणि शाडू माती विनामूल्य देण्यात येणार आहे. पालिकेच्या महिला बचत गटाच्या प्रयोगशाळेत मूर्तिकारांसाठी 12 टन शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम आणि पथनाट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
जुलै 2026 पासून शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ऑगस्ट महिन्यापासून गृहनिर्माण संस्था आणि सोसायट्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात 4 बिन ठाणे क्लीन या विशेष अभियानाचा शुभारंभ पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळेला उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपस्थित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2026ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून शहरातील प्रत्येक घर, गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनी कचऱ्याचे 4 स्वतंत्र प्रवाहांमध्ये वर्गीकरण करणं बंधनकारक करण्यात आले. त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजी कचरा या 4 प्रकारांचा समावेश आहे. स्वयंपाकघरातील सेंद्रिय आणि खाद्यपदार्थांचा कचरा, सुक्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक, धातू आणि पुनर्योग्य वस्तूंचा समावेश होता. स्वच्छताविषयक कचऱ्यात डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी वस्तू येतात. तर विशेष काळजी कचऱ्यात जुन्या बॅटऱ्या, मुदत संपलेली औषधं, सिरिंज, पेट कॅन, बल्ब, ट्यूबलाईट सारख्या संवेदनशील वस्तूंचा समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया आणि विल्हेवाट व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असून नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन सौरभ राव यांनी केलं आहे.